एक फायरिंगचा घटना झाल्यामुळे माहिती पडलेलं आहे की पिंपराला भागातलं दोन इसम आहेत ते सचिन चव्हाण आणि मुस्तफा म्हणून हे दोघांचं काही लेण्या देण्यावर वाद होते. आजही देखील म्हणजे त्यांचा आपसीत काही वाद झाले होते. मग त्याच्या वादातून म्हणजे अचानकपणे एक बुलेट हवेत फायर झाला असं माहिती पडलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करणं आणि आरोपीचा शोधणं आमचं चालू आहे. आणि ही जी घटना आहे इलेक्शनचा काही संबंध नाहीये. तर दोघांनी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचं रिलेटेड नाहीये किंवा इलेक्शनचा काही संबंध नाहीये. इथे दोन व्यक्तीमध्ये वैयक्तिक वादातून गोळीबार केलेला आहे. एकानं तुषार सोनवणे नावाचा आरोपी आहे. मुस्तफा नावाच्या एका व्यक्तीवर त्यांना गोळीबार केलेला आहे. एक गोळी त्यांनी फायर केलेली इल्लिगल वेपनमधून. हे मुस्तफा आहे यांनी मिस्त्री काम केलेलं होतं तुषार सोनवणे याचं. तर त्याची रक्कम होती 1,70,000 बिल होतं. तर तो देत नव्हता. तर तो मागण्याच्या त्या वादावरून त्याच्यामध्ये भांडण झालं आणि त्याच्यातून हे त्यांनी एक गोळी त्याच्यावर फायर केलेली आहे. त्याची जी पुंगळी आहे ती आपल्याला स्पॉटवर मिळाली. ज्याच्यावर फायर केलेला आहे तो जखमी नाही. तो पोलीस स्टेशनला आहे. त्याची तक्रार घ्यायला सुरू आहे. आरोपी फरार आहे. त्याचा शोध आपली पथक घेत आहे. जो आरोपी आहे त्याच्या पार्श्वभूमी आपण तपास करत आहोत आणि गिऱ्हाईकाची पण पार्श्वभूमी आपण तपास करत आहोत. फिर्यादी प्रथमदर्शनी माहितीनुसार तो मिस्त्री काम करतो. या सर्व घटनेचा इलेक्शन प्रोसेसशी काहीही संबंध नाही. ते पूर्णपणे वैयक्तिक वादातून झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आता पोलिसांनी कारवाई. सर, एकूण किती राऊंड फायर झालेले आहे? एक राऊंड फायर झालेला आहे. त्याचं आपल्याला खाली केस पुंगळी ज्याला म्हणतात ती स्पॉटवर मिळालेली आहे. सर, हा पिंपळामधला कोणता भाग आहे? हा पिंपराळ्यामधला मयूर कॉलनी भाग आहे.